जसा कृष्ण शोभेल गोपाळ गावी, तसा राहशी तूही पैतृक ठाई। वरोनी जलाला तिचा नाथ होशी, युद्धात या तू तिचा कृष्ण होशी। जलाला वरोनी, जल म्हणजे पाणी, पाण्याशी लग्न। ग्रंथात लिहिलं होतं, कलियुगात विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवी, 3 महाशक्ती, भूमी, अग्नी, जल यांच्यामध्ये संचार करेल। त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या 3 जणी म्हणजे मनोरमा, इंद्राणी आणि नेत्रा। मनोरमा हयातच नाहीये, पण ती इंद्राणीचं लग्न झालं नाहीये, म्हणजे नेत्रा, नेत्रा जलतत्व आहे। वरोनी जलाला नेत्राशी अद्वैतचा विवाह झालाय, पण ती म्हणजे विरोचकाचा सेवक अद्वैत। जरी काळ गिळण्यास दोघा सतावे, विवाहास उशाप समजून जावे। उशाप म्हणजे नेत्रा आणि अद्वैत दोघांनाही मृत्यूयोग होताच की, आणि त्यांच्या विवाहानंतर दोघांचाही मृत्यूयोग टळला। तरी क्रूर नियतीना विश्राम देई, विरोचक तुझा जीव घेण्यास येई। बंटी, म्हणजे या युगात सुद्धा विरोचक येणार आहे। जीव घेणार? कोणाचा जीव घेणार? सेवकाचा, अद्वैतचा। तुझ्या देवकीला वधूनी विरोचक, यशोदा बनूनी तुझा घास घेई। मनी विष लेऊनी पोसूनी तुझला, वधाया तुला चालली कारवाई। यशोदा विरोचक बनून येईल आणि देवकीचा जीव घेईल। देवकी म्हणजे जन्मदात्री, यशोदा सांभाळ करेल। अद्वैतची जन्मदात्री ममता, ममता देवकी, आणि मग अद्वैतची यशोदा म्हणजे मी ममताला मारलं आणि मग मी अद्वैतचा जीव घ्यायला निघाले होते, म्हणजे अद्वैत विरोचकाला दगा दिलेला सेवक, आणि मी ताई, मी विरोचक आहे बंटी। विरोचक? राक्षस, विरोचक राक्षस, ज्याने त्या त्रिनयने बरोबर युद्ध केलं तो राक्षस मी आहे। मी बंटी, मी।
मला वाटत होतं मी मी अद्वैतला प्रॉपर्टीसाठी मारण्याचा प्रयत्न करते, पण नाही नाही, हे विधिलिखित होतं, हे लिहून ठेवलं होतं. कारण अद्वैत सेवक आहे विरोचकाचा आणि मी विरोचक आहे. त्याने विरोचकाचा विश्वासघात केलाय. युद्धात तो त्रिनयना देवीला सामील झाला होता. म्हणून म्हणून मी सूड उगवतेय, त्रेतायुगातला सूड. म्हणून करताय सगळं. काय चाललंय काय? आधी तो ग्रंथ, मग पेट्या, मग नाग आणि आता विरोचक. ताई ताई राक्षस आहे. बोल ना बंटी काहीतरी. मी विरोचक आहे, विरोचक राक्षस. शक्ती आहे माझ्याकडे, शक्ती आहे म्हणून कोणी हरवू शकत नाही मला आता. म्हणून बंटी, म्हणून मी पेटीला हात लावू शकत होते. तो नाग मला मदत करतोय कारण मी राक्षस आहे, विरोचक आहे मी. मला कोणीही हरवू शकत नाही, कोणीच नाही. ही फक्त रुपाली मात्र नाहीये बंटी, राक्षस आहे, विरोचक राक्षस. विरोचक आहे मी. शक्ती आहे माझ्याकडे बंटी, शक्ती आहे. या कलियुगात अद्वैत नेत्राचा सारथी आहे म्हणून तिच्यावरचा मृत्यूयोग टळला. हरकत नाही, पण आता मी विरोचक आहे, शक्ती आहे माझ्याकडे. आता मी थांबणार नाही, हरणार तर नाहीच नाही. ती त्रिनयना शत्रू आहे माझी, मी शत्रूला हरवणार. आता थेट युद्ध त्रिनयनेशी. बंटी बंटी, मला निघायला हवं बंटी. खूप काही गोष्टी करायच्यात मला, खूप काही घडणार आहे माझ्या हातून. निघते मी बंटी. खूप गोष्टी घडणार आहेत माझ्या हातून. तो नाग मदत करेल आपल्याला, गुलाम आहे तो आपला. त्या नागाच्या मदतीने त्रिनयनेला हरवेन मी. लक्षात येते? घाबरायचं नाही बंटी, अजिबात घाबरायचं नाही. आणि त्या नागाला तर नाहीच नाही. हं, येते मी. दार लावून घे. मी विरोचक आहे हे बंटीला सांगितलं, त्यामुळे तो गडबड नाही करणार ना काही. बंटी एकतर नागामुळे घाबरलाय. नाही, काही झालं तरी बंटी भाऊ आहे माझा, तो नाही करणार असं काही. तो नागासारखाच गुलाम आहे माझा, काही नाही होणार. आता तर सगळं चांगलंच होणार आहे, सगळं चांगलं होणार. कारण मी विरोचक आहे.
आत्या आत्या काय झालं? असं शक्य कशाबद्दल बोलताय तुम्ही? आत्या सांगा ना, कशाबद्दल बोलताय? तिला 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 कळलंय की ते विरोचक आहे. कळलं? कसं शक्य आहे? जोपर्यंत त्या सर्पलिपीमधला मजकूर वाचत नाही तोपर्यंत त्यांना कळूच शकत नाहीत की त्या विरोचक आहेत. ते भान आपण लपवलं होतं ना. ती पेटी त्यांना नाग ती मनात म्हणत होती की तो नाग तिचा गुलाम आहे. अद्वैतने देवी आईला मदत केली हे जोपर्यंत रुपालीला कळत नाही तोपर्यंत रुपाली मधला विरोचक अद्वैतला मारू शकणार नाही. फोन, तुमचा फोन द्या, लवकर फोन द्या. हॅलो साहेब, मी बोलते नेत्रा. कुठे आहात तुम्ही? नाही, मी इंद्राणी आत्यांबरोबर बाहेर आले ना, म्हणून फोन केला तुम्हाला. तुम्ही ऑफिसमधून निघालात की कळवा मला. बरं, ठेवते. आता आपल्याला उशीर होईल करता येणार. हा दोक्षाशी बोलायला. चल त्याला गाठायला. चल 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 चल. विरोचक, राक्षस, विरोचक आहे मीच आदी, मीच अंत आणि मीच भविष्य. मी सगळ्याचा नाश करून टाकेन, सगळ्याचा. पण कसा? नक्की नक्की काय करायचंय? नेत्रा आणि इंद्राणीकडे जी दिव्य शक्ती, जे वरदान आहे, तसं तसं विरोचक म्हणून माझ्याकडे सुद्धा असेलच ना काहीतरी. असेल 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 रुपाली, नक्कीच काहीतरी असेल. कळेल हळूहळू सगळं, कळेल कदाचित. धीर धर, धीर धर. तुझ्यातल्या विरोचकाला जागट ठेव रुपाली. मी विरोचक आहे बंटी, राक्षस. तुला माझा जीवच घाला निघालेस का? नाही बंटी, तुझा कसा जीव घेईन? जीव की प्राण आहेस माझा तू. ज्याने त्या त्रिनयने बरोबर युद्ध केलं तो राक्षस मी आहे. मी बंटी, मी. तो नाग मला मदत करतोय कारण मी राक्षस आहे, विरोचक आहे मी. कोण असेल? विरोचक? नाही, विरोचक ताई आहे. आणि ताई तर आत्ताच बाहेर गेली. ताई नसेल, ताई नसेल. मग कोण असेल? नाग.
नाही, नाग कसा दार कसा वाजवेल ना? अधोक्षज दारू बंटी मामा सोडा. मी काय करणार? जाय करणार आता हल्ला करेन ना तुम्हा दोघींवर मी. अधोक्षज तू आम्ही इथून गेलो तरी तो नाग तुम्हाला नाही सोडणार आहे. तो नाग जीव घेईल तुमचा. अरे नागाला काय जीव घ्यायचा पण माझा? हे बघ, तू घाबरू नकोस, आम्ही तुझा जीव वाचवायला आलोय. कोणापासून? रुपाली जीव घेणार आहे तुझा. ताईला काय जीव घ्यायचा माझा? आम्ही सगळं सांगू तुला, फक्त तुझी ऐकायची तयारी हवी. काय 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 बोला बोला काय बोला. तू नागाला बघितलंयस? कुठे बघितलं? कपाटात. आहे तिथेच होता नाग. कुठे गेला? मागे वा, मागे वा, लांब वा, लांब वा. मामा मामा तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही. मला कशाला काय होईल पण? हा, मी काय बिघडवलं त्या नागाचं? नाग नाही, रुपालीबाई साहेब काहीतरी करणार आहेत तुम्हाला. त्या बळी देणार आहेत तुमचा. काय? ताई का करेल असं? का करेल, कशासाठी करेल हे सगळं कळेल तुला. पण आत्ता तुझ्याकडे 3 पर्याय आहेत. 1, रुपाली बरोबर गेलास तर बळी जाईल तुझा. 2, जीव वाचवायचा असेल स्वतःचा तर आमच्या बरोबर चल. आणि 3, पोलीस. आम्हाला तुमचे सगळे गुन्हे माहिती आहेत. आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ. मग पोलीस तुझ्याकडून सगळं वधवून घेतील. आणि मग काय होईल हे तुला माहिती आहे. 2 पर्यायांमध्ये बळी नक्की. काय करायचं ते तू ठरव. विचार करतोयस? मला असं वाटतं दुसरा पर्याय जास्त चांगला आहे, नाही का?